नमस्कार प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण फ्रेंच राज्यक्रांतीला कारणीभूत ठरलेल्या विचारवंतांचे योगदान आणि त्या अनुषंगाने फ्रान्समध्ये राज्यक्रांतीचे जे तात्कालिक कारण आहे त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. विद्यार्थी मैत्रिणींनो, आपल्याला माहीत आहे की इसवी सन 1789 फ्रान्समध्ये राज्यक्रांती घडून आली, म्हणजे सत्ता परिवर्तन झाले. हे सत्ता परिवर्तन होत असताना त्या काळाची परिस्थिती, सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती जशी कारणीभूत ठरली, त्याचप्रमाणे त्या कालखंडामध्ये असलेले विचारवंत आणि त्यांनी केलेली तत्वज्ञान, त्यांनी मांडलेले तत्वज्ञान याचाही अभ्यास आपल्याला करणे गरजेचे आहे. 18व्या शतकातील फ्रेंच तत्वज्ञांनी अनियंत्रित राजसत्ता, सामाजिक रूढी परंपरा, भ्रष्ट धर्मसंस्था यावर प्रखर टीका करून फ्रान्समधील सर्वसामान्य जनतेला क्रांतीप्रवण बनवण्याचे अभूतपूर्व कार्य केले. जनतेचा स्वाभिमान जागृत करण्याचे, त्यांच्यात नवे नेतृत्व आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य या फ्रेंच विचारवंतांनी केलेले आपल्याला दिसून येते. मात्र सत्ताधारी वर्गाने या बौद्धिक जागृतीला रोखण्यासाठी दडपशाहीचा वापर केल्याचे लक्षात येते. या विचारवंतांना मारहाणीला, तुरुंगवासाला, अज्ञातवासाला आणि देश सोडण्याच्या धोरणाला सुद्धा तोंड द्यावे लागले. तरीही त्यांचे कार्य हे संपलेले नव्हते. हेजन नावाचा इतिहासकार म्हणतो, फ्रेंच विचारवंतांऐवजी तत्कालीन परिस्थितीमुळे फ्रान्सची राज्यक्रांती घडून आली असा जर विचार केला तर असं लक्षात येते की जर या बौद्धिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या विचारवंतांनी आपल्या लेखणीतून जर लोकांना जागृत केले नसते तर ही क्रांती घडून आली नसती. आणि म्हणून या विचारवंतांनी साहित्यातून राजसत्तेतील दोष आणि विषमता यावर अचूक बोट ठेवलेले आपल्याला दिसून येते. या वैचारिक क्रांतीमुळे समाजाची पिळवणूक करणाऱ्या संस्था नष्ट केल्या गेल्या पाहिजेत आणि अन्याय मुकाट्याने सहन करू नका असा संदेश दिला गेलेला आपल्याला लक्षात येतो. यामधला पहिलं सर्वात उल्लेखनीय नाव जर कोणी असेल तर तो आहे रुसो. क्रांतीपुत्र नेपोलियन म्हणतो, जर फ्रान्समध्ये रुसो झाला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती झालीच नसती. व्यक्ती स्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता असलेल्या जीन जॅक्स रुसो याचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात जिनेवा शहरात झाला. अडचणीचे जीवन जगताना त्याला विद्यमान समाजव्यवस्थेबद्दल तिटकारा वाटू लागला. सामाजिक परिस्थितीमध्ये बदल केल्याशिवाय व्यक्ती स्वातंत्र्य अस्तित्वात येणार नाही असे क्रांतिकारक विचार रुसोने मांडले. त्याने सामाजिक करार, सोशल कॉन्ट्रॅक्ट नावाचा एक ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ फ्रेंच राज्यक्रांतीचे बायबल मानला जातो. राज्य हे कोणाच्याही दैवी शक्तीने बनलेले नसून ते जनतेच्या जागृत आणि प्रभावी बुद्धिनिष्ठ इच्छेने आपल्या सोयीसाठी घडवलेले आहे. जर सरकारने राज्यतंत्र लोकमतानुसार चालवले नाही तर त्या सरकारचा शेवट करण्याचा हक्क जनतेला आहे. हा अतिशय क्रांतिकारी विचार रुसोने मांडलेला आहे. त्यापुढे जाऊन तो म्हणतो की जनतेने सरकार आपल्या सोयीसाठी आणि सुखासाठी निर्माण केलेले आहे आणि सरकार जर यात अडगळ ठरत असेल तर ती काढून टाकण्याचा अधिकार सुद्धा जनतेला आहे. जनतेचे सार्वभौमत्व ही कल्पना युरोपीय इतिहासात सर्वप्रथम जर ती कोणी मांडली असेल तर फ्रान्सचा विचारवंत रुसो याने होय. रुसोची व्यक्ती स्वातंत्र्यावरील आणि समतेवरील विश्वास आणि निष्ठा अनन्यसाधारण असल्याचे आपल्याला दिसून येतो. त्याचा जन्म इटालीमध्ये इसवी सन 1712 जिनेवा शहरात झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचे सुरुवातीचे आयुष्य अत्यंत दारिद्र्यात आणि हाल अपेष्टात गेले. कालांतराने तो फ्रान्समध्ये स्थायिक झाला, पण फ्रान्सच्या समाजात असलेला तथाकथित व्यवस्थेचा त्याला तिटकारा वाटू लागला. विद्यमान समाज आणि राजवट यांच्यामध्ये बदल घडून येण्याची गरज आहे याची त्याला जाणीव झाली. प्रचलित व्यवस्था सुधारायची असेल तर क्रांतिकारक बदल घडून आणल्याखेरीज व्यक्ती स्वातंत्र्य अस्तित्वात येणार नाही असे क्रांतिकारक विचार रुसोने मांडलेले दिसून येते आणि म्हणून त्याला क्रांतीचा अग्रदूत मानले जाते. रुसो झाला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती झाली नसती हे विचार आपल्याला त्याच्या कार्याची महत्त्व पटवून देतात. फ्रेंच राज्यक्रांतीवर जर सर्वाधिक प्रभाव कोणत्या विचारांचा पडला असेल तर तो रुसोचा आहे आणि म्हणून त्याने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांचा उद्घोष करताना सांगितले की सर्व मानव जन्मतः समान व स्वतंत्र असतात आणि त्यामुळे ज्या कालखंडामध्ये समाजामध्ये सामाजिक विषमता होती त्या कालखंडामध्ये त्याने सांगितलेले हे विचार अत्यंत प्रभावी ठरलेले दिसते आणि त्याच्यामुळे फ्रेंच जनताच नव्हे तर संपूर्ण युरोपामध्ये त्याच्या या विचाराने खळबळ निर्माण झाली होती. मानवनिर्मित बंधनावर, विषमतेवर त्याने कडाडून हल्ला चढवला. मानव जर साऱ्या राजकीय, आर्थिक, धार्मिक व्यवस्थेच्या कृत्रिम बंधनातून मुक्त होईल
आणि नैसर्गिक जीवन जगू लागला तरच तो खऱ्या अर्थाने सुखी होईल. आणि म्हणून निसर्गाकडे चला ही त्याने दिलेली हाक लोकांना अतिशय आवडलेली आपल्याला दिसते. लोकांचे सार्वभौमत्व आणि राजकीय समता ही रुसोने मांडलेली लोकशाहीला पोषक तत्वे होती. त्याची व्यक्ती स्वातंत्र्यावरील आणि समतेवरील विश्वास व निष्ठा अनन्यसाधारण होती. आणि त्याच्यामुळे त्याने विविध सामाजिक बंधनावर, रूढी परंपरावर, समाजात असलेल्या विषमतेवर कडाडून टीका केली. मानव जर सर्व राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक या बंधनातून मुक्त झाला आणि हे बंधनातून मुक्त होत असताना त्याने जर खऱ्या अर्थाने नैसर्गिक स्वातंत्र्य स्वीकारले तरच प्रगती होईल, हा त्याचा विचार लोकांना आवडणारा ठरला. त्यानंतरचा दुसरा जो विचारवंत आहे तो म्हणजे मॉन्टेस्क्यू होय. मॉन्टेस्क्यू याने आपल्या विचारांची राजकीय पार्श्वभूमी एका वेगळ्या पद्धतीने तयार केली. त्याला आधुनिक लोकशाहीचा उद्गाता असंही म्हणतात. आणि हा एक उत्कृष्ट कायदेतज्ञ होता आणि त्याचा जन्म फ्रान्समध्ये सरदारांच्या घराण्यात झालेला दिसून येतो. शिक्षणासाठी इंग्लंडला असताना तेथील शासन पद्धतीचे त्याने अध्ययन केले आणि 1748 इसवी सनमध्ये स्पिरिट ऑफ लॉज हा ग्रंथ प्रकाशित केला. असं म्हणतात की या राज्यशास्त्रावरील जगप्रसिद्ध ग्रंथाच्या 1.5 वर्षामध्ये 22 आवृत्त्या निघाल्या. या ग्रंथात त्याने राजाच्या दैवी अधिकाराच्या सिद्धांताला विरोध करून फ्रेंच राजसत्तेचे दोष समोर आणले. त्यामध्ये फ्रेंच राज्यघटना व इंग्लंडची राज्यघटना याची त्याने तुलना केली आणि कशा प्रकारे इंग्लंडमधील राजेशाहीवर संसदेचे नियंत्रण असल्याने इंग्लंडची राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे हे परखड मत त्याने मांडले. यामुळे एक प्रकारे फ्रान्समध्ये त्याला राजेशाहीकडून विरोध होण्याची शक्यता निर्माण झाली. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय विभाग ही राज्यशासनाची 3ही अंगे परस्परांपासून स्वतंत्र हवी आणि त्यामुळेच जनतेच्या अधिकारांचे रक्षण होईल, हा विचार त्याने मांडलेला आपल्याला दिसून येतो. या ग्रंथात त्याने सरकारच्या विभिन्न अधिकारांची विभागणी आणि व्याख्या केलेली असून राज्यात कायद्याला सर्वश्रेष्ठ स्थान असावे असे त्याचे मत होते. व्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करणारी आणि इंग्लंडमध्ये असलेली मर्यादित स्वरूपाची राजेशाही आणि उत्कृष्ट संसदीय पद्धती त्याला विशेष पसंत असल्याचे आपल्याला दिसून येते. आणि म्हणून त्याने निर्माण केलेल्या या ग्रंथाचा फ्रान्सच्या राजकारणावर, व्यवस्थेवर प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्या मते हे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे एकत्र आले तर हुकुमशाही निर्माण होते आणि हुकुमशाही टाळायची असेल तर सत्ता विभाजन आवश्यक आहे असे त्याने प्रतिपादन केले. फ्रान्सच्या राज्यक्रांतीतील तिसरं जे महत्त्वाचं नाव आहे विचारक म्हणून तो म्हणजे व्हॉल्टियर. व्हॉल्टियर कवी, इतिहासकार, नाटककार, पत्रकार म्हणून प्रसिद्ध होता. अमोघ वक्तृत्वाची देवी देणगी लाभलेल्या त्याचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याने विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासाठी आपल्या शक्तीचा, क्षमतेचा वापर केला. त्याने साहित्याची अखंड सेवा करून स्वतःचे साहित्यिक युग निर्माण केले. त्यासाठी वयाच्या 24व्या वर्षी तत्कालीन धर्मसंस्थेवर कविता करून टीका केली. म्हणून त्याला फ्रान्समधून हद्दपार करावे लागले आणि तो इंग्लंडला गेला. इंग्लंडमधील व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य त्याच्यावर त्याने तो प्रभावित झाला आणि अशा स्वरूपाचे स्वातंत्र्य फ्रान्समध्येही असावे असा सवाल त्याने 16व्या लुई व तत्कालीन राज्यकर्त्यांना केल्याने त्याला तुरुंगही भोगावा लागला आणि म्हणूनच तो व्यक्ती स्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता बनला. जनतेवरील जुलुमाला वाचा फोडणे हे त्याचे उद्दिष्ट होते. तत्कालीन जुलमी न्यायव्यवस्था, कायदे प्रणाली इत्यादीवरही त्याने कठोर प्रहार केले. प्रजाहिताचा, हुकुमशाहीचा व्हॉल्टेअर पुरस्कर्ता होता. म्हणून 100 उंदरापेक्षा एका सिंहाची सत्ता श्रेष्ठ असे त्याचे मत होते. त्याने आपल्या विचारातून तत्कालीन धर्मसत्ता किती भ्रष्ट आणि जुलमी आहे हे सुद्धा त्याने स्पष्ट केले. त्याच्या लेखनामुळे आणि विचारामुळे फ्रेंच जनतेला विशेषतः धर्मसंस्थेचा अन्यायी कारभार दिसून आलेला आपल्याला लक्षात येतो. आपल्या उपहासपूर्ण आणि व्यंगात्मक, विनोदपूर्ण लेखनाने त्याने प्रत्येक दोषी व्यवस्थेचे वाभाडे काढलेले आपल्याला दिसून येते. तो हुकुमशाहीचा कट्टर विरोधक होता, परंतु त्याचबरोबर लोकशाहीवरही त्याचा पुरेसा विश्वास नव्हता. तर त्याने कल्याणकारी हुकुमशाहीचा पुरस्कार केलेला होता आणि म्हणून एका सिंहाचे राज्य परवडले परंतु 100 उंदराचे राज्य नको असे त्याने लोकशाहीबद्दल मार्मिक उद्गार काढले होते. त्याचा खरा राग धर्मसंस्थेवर होता. तत्कालीन धार्मिक संघटनेच्या शृंखला
धैर्याने तोडणारा आघाडीचा खंदा योद्धा म्हणजे व्हॉल्टेअर होय. स्वतः आस्तिक असूनही त्याने विनोदी लेखन शैलीतून धर्मसुधारणेची गरज प्रतिपादित केलेली आपल्याला दिसून येते. याशिवाय या कालखंडामध्ये हे 3 विचारक तर होऊन गेलेच, पण त्याशिवाय डिडेरो नावाचा एक विश्वकोशाचे संपादन करणारा फ्रेंच विचारवंतही महत्त्वाचा ठरतो. त्याने कला व शास्त्राचा विश्वकोश निर्माण केला आणि त्यामध्ये अनेक विचारवंताचे लेख त्याने प्रकाशित केलेले आपल्याला दिसून येते. या लेखकांनी फ्रान्समधील राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात होत असलेली दृष्टकृत्ये जनतेला उघड करून दाखवली. तो स्वतः लेखक व वक्ता होता. फ्रेंच कृत्ये आणि शासनावर सतत टीका केल्याने त्याला कैदेतही जावे लागले. मात्र त्याने आपले कार्य सोडलेले दिसत नाही आणि फ्रान्समधील जुलमी सत्ता, सामाजिक विषमता, गुलामगिरी पद्धत, भ्रष्टाचार, अवास्तव खर्च या सर्वांवर त्याने जहाल टीका केल्याने जनतेवर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. याशिवाय फ्रान्समध्ये असलेला अर्थशास्त्रज्ञ कॅने याने सुद्धा शेतकरी वर्गाची जी अवस्था होती ती लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला आणि या सर्वांचा परिणाम असा झाला की सर्वसामान्य लोकांच्या हे लक्षात आले की जोपर्यंत आपण याला विरोध करणार नाही तोपर्यंत आपल्याला आपले अधिकार, हक्क मिळणार नाही. आणि या दृष्टिकोनातून आता जनतेमध्ये जागृती व्हायला लागली. याच वेळेस अमेरिकेमध्ये राज्यक्रांती झाली आणि या राज्यक्रांतीमध्ये फ्रान्सच्या सैन्याचाही काही प्रमाणात समावेश होता. या सैन्याला सुद्धा इंग्लंडची भूमिका, अमेरिकेची भूमिका लक्षात आली आणि या सर्वांचा परिणाम आपल्याला फ्रेंच राज्यक्रांतीवर झालेला दिसून येतो. आता अशा अवस्थेमध्ये फ्रान्समध्ये ही राज्यक्रांती कशी घडून आली? एकाएकी काही बदल झालेला आपल्याला दिसत नाही. मग या राज्यक्रांतीचा घटनाक्रम कसा आहे याकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणे गरजेचे आहे. तर फ्रान्सची आर्थिक स्थिती अतिशय वाईट होती आणि या वाईट अवस्थेत असताना 16व्या लुईच्या काळामध्ये टर्गॉट नावाच्या अर्थमंत्री नेमल्या गेला आणि मग या टर्गॉटने परिस्थितीचा अभ्यास केला आणि असा अहवाल दिला की तुम्हाला फ्रान्सची आर्थिक स्थिती जर सावरायची असेल तर सरकारी खर्चात काटकसर करणे, राज्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी उद्योग, व्यापार, कृषी यांना चालना देणे आणि पैशाची उधळपट्टी करणाऱ्या लोकांवर दबाव आणणे आवश्यक आहे. खरं म्हणजे हे उपाय अतिशय योग्य होते, पण राजाने त्याला न मानता त्याला पदमुक्त केले. त्यानंतर जो अर्थमंत्री आला नेकर, हा देखील कपातीच्या धोरणाचा पुरस्कार होता. त्याने स्पष्टपणे दाखवले की दरबारी लोक, वरिष्ठ वर्ग कोणतेही कार्य न करता खजिन्याची उधळपट्टी करतात आणि म्हणून मग राजावर या बाकीच्या लोकांनी दबाव आणला आणि त्या नेकरलाही काढून टाकले. त्यानंतर जो अर्थमंत्री झाला कॅलोन, त्याच्या काळात तर फ्रान्सची आर्थिक व्यवस्था फार मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. त्याने सुद्धा सरदारांवर कर लावून राज्यकोष भरण्याची योजना मांडली. त्यालाही प्रचंड विरोध झाला आणि त्यालाही काढले गेले. म्हणजे लक्षात येते मुलींनो की अर्थमंत्री म्हणून काम करणारे जे विचारक होते त्यांनी सुधारणा करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले, पण तत्कालीन उच्चभ्रू जो वर्ग आहे, सरदारांचा, धर्मगुरूंचा आणि राजांचा समर्थक जो वर्ग आहे, त्यांना त्याला विरोध केलेला दिसून येतो. आता यानंतर पुन्हा एकदा 16व्या लुईला नेकरला अर्थमंत्री बनवावे लागले. आता मात्र नेकरने त्याला स्पष्ट सल्ला दिला की जर तुम्हाला आर्थिक क्षेत्रात सुधारणा करायची असेल तर फ्रान्सचं जे संसद आहे, ज्याला स्टेटस जनरल असं म्हटलं जाते, त्याचे अधिवेशन भरवा. कारण जवळपास मागच्या 175 वर्षामध्ये फ्रान्समध्ये अस्तित्वात असलेल्या या संसदेचे स्टेटस जनरलचे अधिवेशन भरलेले नव्हते. आणि या नेकरने त्याला सांगितले की जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय तुम्हाला कर बसवता येणार नाही आणि देशाची आर्थिक स्थिती जर सुधारायची असेल तर स्टेटस जनरलची सभा बोलवण्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मग शेवटी इसवी सन 1689मध्ये स्टेटस जनरलचे अधिवेशन बोलवण्याची घोषणा 16व्या लुईने केलेली आपल्याला दिसून येते. आणि या स्टेटस जनरलचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला लक्षात येईल की तिची 3 सभागृह होती. सरदारांचे एक, धर्मगुरूंचे एक आणि सर्वसामान्य जनता, ज्यांना थर्ड इस्टेट असंही म्हणत असत, असे 3 सभागृह होते. आता 5 मे 1789 रोजी या स्टेट जनरलची बैठक सुरू झाली. त्याच्यामध्ये सरदारांचे म्हणजे उमराव ज्याला म्हणतात 270, धर्मगुरूंचे 291 आणि सर्वसामान्य लोकांचे 575 प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येक वर्गाचे प्रतिनिधी स्वतंत्र बैठक घेत असत. प्रत्येक वर्गाला म्हणजे या 3 वर्गापैकी प्रत्येक वर्गाला एक मत असल्याने सरंजाम आणि धर्मगुरू यांची 2 मत होत होते आणि साधारण व्यक्तीचं 1 मत, आणि त्याच्यामुळे बहुमत कोणाकडे जातं? सरंजाम आणि धर्मगुरूकडे. त्याच्यामुळे काय झालं की स्टेट जनरलचं अधिवेशन हे फक्त
दिखाऊ बनलेला आहे. कोणतीही घोषणा झाली, कोणतीही सुधारणा करण्याचा विचार आला की सरदार आणि धर्मगुरू त्याला नाकारून लावू लागले. आणि त्यामुळे हे जे सामान्य जनतेचे प्रतिनिधी होते त्यांनी आपली मागण्या आता राजासमोर ठेवल्या, की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की देशासाठी राज्यघटना बनवण्यात यावी, शेतकऱ्यांवरील अन्यायकारी कर रद्द करण्यात यावे, सरंजामदार आणि धर्मगुरूंवर स्वतंत्र कर लावण्यात यावे. वास्तविक या मागण्या चुकीच्या नव्हत्या, पण हे ऐकून घेण्याची क्षमता 16व्या लुईमध्ये नव्हती, कारण तो पूर्णपणे सरंजामदार, धर्मगुरू आणि उमरावांच्या नियंत्रणाखाली होता. आणि अशा स्थितीमध्ये मग जनतेच्या हे लक्षात आलं, जनतेच्या प्रतिनिधींचा, की आपले म्हणणे ऐकले जात नाही. आणि त्याच्यामध्ये तिसऱ्या सभागृहाचे नेते मिराबो आणि ॲबेसियस या दोघांनी हा विचार केला की आता परिस्थिती हाताबाहेर चालली आहे, त्यामुळे काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आणि मिराबो हा अत्यंत कणखर प्रभावी वक्ता असून कोणत्याही समस्या तत्काळ समजून त्यावर त्वरित निर्णय घेण्याबाबत त्याची प्रसिद्धी होती. तर ॲबेसिस हा जर तिसऱ्या वर्गाचा धर्मगुरू जरी असला तरी त्याला सुद्धा सुधारणा करण्याची इच्छा होती. आणि म्हणून या मिराबोने अशी घोषणा केली, आम्ही येथे लोकांच्या इच्छेने आलो आहोत, आम्हाला ठार मारण्याची धमकी देऊन बाहेर काढेपर्यंत आम्ही सभागृहातून बाहेर पडणार नाही. म्हणजे आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे कार्य संपवणार नाही. आणि म्हणून या लोकांच्या असं लक्षात आलं की जोपर्यंत आपण कठोरपणे काही पावले घेत नाही तोपर्यंत आपले निर्णय मान्य होणार नाही. आणि म्हणून 17 जून 1789 रोजी या तिसऱ्या वर्गाच्या लोकांनी, म्हणजे ज्याला थर्ड इस्टेट असं म्हणतात, स्वतःला राष्ट्रीय सभा म्हणून घोषित केले. हाच फ्रेंच राज्यक्रांतीचा प्रारंभ मानला जातो. पण राष्ट्रीय सभेला दडपण्यासाठी या राजांनी काय केलं की लष्कराला बोलावलं. आणि त्याच्यामुळे ही जी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी होते ते टेनिस कोर्टाकडे जवळ जे होतं तिथे गेले. तिथे बेली नावाच्या सदस्याच्या अध्यक्षतेखाली एक अशी शपथ घेण्यात आली की जोपर्यंत फ्रान्सची राज्यघटना होणार नाही तोपर्यंत सामान्य जनता एकजूट राहील. ही शपथ 20 जून रोजी घेतल्या गेली. याच घटनेला इतिहासात टेनिस कोर्ट शपथ म्हणून ओळखले जाते. आता ह्या ज्या दोन घटना घडल्या, विशेषतः 17 जूनची आणि 20 जूनची, या दोन घटना या सरदारांना आणि धर्मगुरूंना आवडल्या नाही. मग त्यांना ही भीती वाटली की हे जर लोक संकटित झाले तर आपले अधिकार नष्ट होतील. आणि म्हणून त्यांनी जनतेला तर ते काही बोलू शकले नाही, पण राजावर त्यांनी दबाव आणला. आणि मग राजाने पुन्हा वारंवार आवाहन केले की आपण सर्व एकत्र बसू, परंतु हे आवाहन सरदारांनी किंवा धर्मगुरूंनी स्वीकारले नाही. शेवटी या लोकांवर, सामान्य लोकांवर लष्कर चालवण्याचा निर्णय दिला गेला, पण लष्कराने सुद्धा काही प्रमाणामध्ये त्याला नकार दिला. आणि अशा प्रकारे फ्रान्समध्ये राज्यक्रांतीला सुरुवात झाली. आता नवीन राज्यघटना तयार करण्याचा राष्ट्रीय सभेने निर्णय घेतला. हे काम सुरू असतानाच फ्रान्समध्ये अन्नधान्याचा प्रश्न बिकट होत होता, आर्थिक अराजकता होती, असंतोष वाढत चाललेला होता आणि राजाने सैन्याची जमवाजमव सुरू केली होती. अशा स्थितीमध्ये राजाने काय केलं तर सुधारणावादी अर्थमंत्री नेकर होता त्याला पदावरून काढून टाकले. आणि विशेष म्हणजे आता सर्व सत्ता आपल्या हाताखाली घेण्याचे त्याने प्रयत्न केले. त्यावेळेस मग ही जी राष्ट्रीय सभा होती यांनी आपली स्वतःची एक सेना तयार केली आणि त्याचा प्रमुख त्यांनी लाफायतला नेमले. आणि या सर्व परिस्थितीमध्ये पॅरिसच्या जनतेला ही माहिती मिळाली, त्यांच्यातला असंतोष वाढला आणि त्यांनी पॅरिसमध्ये बॅस्टिल नावाचा जो किल्ला होता त्या किल्ल्यावर 14 जुलै 1789 रोजी हल्ला केला. आता हा बॅस्टिलचा किल्ला हा जुलुमाचे प्रतीक मानले जात असे, कारण सत्ताधाऱ्यांच्या रोषाचे बळी तेथे ठेवले जात. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर राजाचा विरोध केला तर तो क्रांती समर्थक आहे, राजा विरोधक आहे असं मानल्या जात आणि त्याला कैद केले जात असे. आणि म्हणून जनतेने तिकडे धाव घेतली, तुरुंगातील कैद्यांना मुक्त केले, विजयोत्सव साजरा केला आणि बुरबॉन घराण्याचा जो परंपरागत ध्वज होता तो त्यांनी खाली काढला आणि स्वतःचा राष्ट्रीय ध्वज लावला आणि स्वतंत्र सरकार स्थापन करून यापुढे 14 जुलै हा दिवस राष्ट्रीय दिवस पाळण्यात यावे असे जाहीर केले. म्हणजे प्रत्यक्षात पहिल्यांदा जनतेने राजाविरुद्ध जर विद्रोह केला असेल, संघर्ष केला असेल तर तो म्हणजे बॉस्टिलच्या तुरुंगावर हल्ला करून. म्हणून आजही 14 जुलै हा दिवस त्यांचा स्वतंत्रता दिवस म्हणून प्रसिद्ध केले आपल्याला दिसतो. मग राजाच्या लक्षात आले की कुठेतरी गोंधळ झालेला आहे. राजाने आता थोडंसं नमते घेण्याचा प्रयत्न केला, पण आता जनता पेटून उठलेली आपल्याला दिसून आली. आणि मग आता या उत्साहाच्या भरात जनतेने पॅरिसमध्ये हिंसक आंदोलन सुरू केले. आता पॅरिसमधलं जे वातावरण होतं ते हळूहळू प्रांतामध्ये सुद्धा पसरू लागलं. अनेक प्रांतामध्ये शेतकऱ्यांनी, कामगारांनी आंदोलने करायला सुरुवात केली आणि जे धर्मगुरू आणि सरदार होते, जे आतापर्यंत सेंटर ऑफ द
पॉलिटिक्स होते, म्हणजे त्यांनी मुख्य भूमिका निभावलेली होती. आता त्यांच्या घरावर हल्ले करणे, त्यांना मारणे असे प्रकार सुरू झाले. अनेक उमरावांचे, जमीनदारांचे, सरकारी अधिकाऱ्यांचे खून करण्यात आले आणि त्याच्यामुळे फ्रान्समधील जुनी राजवट आपल्याला कोसळून पडलेली दिसून येते. ग्रामीण आणि शहरी भागामधली जी फ्रान्सची जनता होती त्यांनी शेकडो वर्षापासून चालत आलेल्या अनियंत्रित जुलमी, अन्याय, शोषण आणि वेठबिगारी करणाऱ्या, सरंजामशाही असणाऱ्या गुलामशाही विरुद्ध एक प्रकारे स्फोट केला आणि जुलै महिन्यामध्ये 1789च्या या महिन्यामध्ये अनेक अशा अत्याचारी घटना घडलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्याच्यामुळे आता पुन्हा प्रश्न निर्माण झाला की हे कसं थांबवायचं. तर त्यावेळेस एक उमराव, एक सरदार हा पुढे आला आणि त्या सरदाराने विचार मांडला की शेतकऱ्यांचे हल्ले हे विविध अन्यायामुळे आहे. फ्रान्समधील जनतेला सरंजामशाहीचे ओझे न पेलले गेल्यामुळे त्यांनी घातपाताची कृत्ये केलेली आहे. मग यावर उपाययोजना काय? तर तो म्हणतो की म्हणजे लोकांवर लादण्यात आलेले जाचक, सरंजामशाहीचे कर ताबडतोब नष्ट करावे आणि सर्व वर्गावर समान कर बसवायला हवे. आता एक सरदार अशा प्रकारची भूमिका मांडतो तर त्याला बाकीच्या सरदारांनी प्रत्यक्ष विरोध केला, कारण त्याच्यामुळे त्यांचे अधिकार कमी होणार होते. मात्र तेव्हा जेव्हा लक्षात आले की ही परिस्थिती बदलल्याशिवाय पर्याय नाही, तेव्हा मग फ्रान्समध्ये एकामागून एक धर्मगुरू, सरदार पुढे आले आणि त्यांनी स्वतःच्या जमिनीवरील हक्कांचा, सवलतींचा, खास अधिकारांचा, विशिष्ट स्थानांचा त्याग करण्याची तयारी दर्शवली. म्हणजे विद्यार्थी मैत्रिणींनो, आपल्याला लक्षात येईल की फ्रान्सच्या राजकारणामध्ये हा जो बदल झाला तो एका दिवसातून झालेला आहे. एक धर्मगुरू किंवा एक उमराव आपल्या कल्पना बोलून दाखवतो, इच्छा बोलून दाखवतो आणि बाकीचे लोक त्याला मान्य करतात. अर्थात त्यामागे त्यांना एकूण जनतेचा आक्रोश लक्षात आलेला असावा. आणि मग 4 ऑगस्ट 1789च्या राष्ट्रीय सभेच्या सभेत एकाच रात्री सरंजामशाही नष्ट करणारे 30 कायदे तयार करण्यात आले आणि या 30 कायद्याने फ्रान्समध्ये अस्तित्वात असलेली जुनी समाजरचना बदलून टाकलेली आपल्याला दिसून येते. त्याप्रमाणे विशेषाधिकार, धार्मिक कर समाप्त करण्यात आले. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांना मान्यता देण्यात आली आणि सामाजिक विषमता आणि जुलमी राज्यकारभार दूर होऊन राजाला फ्रेंच स्वातंत्र्याचा संस्थापक घोषित केल्या गेले. आणि फ्रान्समधील ज्या सरदारांना हे मान्य नव्हते, हा कायदा मान्य नव्हता, त्यांनी राजावर दडपण आणण्यास सुरुवात केली. आणि या जन आंदोलनाने ज्यांचे नुकसान झाले त्या लोकांनी सुद्धा आता याचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. राजाने हे क्रांती दडपून टाकण्याचाही प्रयत्न केला, पण 2 ऑक्टोबर 1789 रोजी या जनतेने या राजवाड्यावर ताबा मिळवला आणि राजा आणि राणीला कैद केले आणि त्यांना नजरकैदेत पॅरिसला आणून ठेवलेले आपल्याला दिसून येते. आता राष्ट्रीय सभेने काय केलं तर 2 ऑक्टोबर 1789 रोजी मानवी हक्काची जाहीरनामा तयार केला. आणि या जाहीरनाम्यावर आपल्याला कोणाचा प्रभाव दिसतो तर रुसो आहे किंवा इंग्लंडच्या संसदीय पद्धतीचा किंवा अमेरिकन जाहीरनाम्याचा प्रभाव दिसतो. आणि विशेष म्हणजे फ्रान्सच्या इतिहासात या जाहीरनाम्याला का महत्त्व आहे की 16वा लुई हा जो राजा होता त्याला हा जाहीरनामा मान्य करावा लागला. त्याने त्याला मंजुरी दिली आणि त्याच्यामुळे त्याला कायद्याचे रूप मिळाले. या जाहीरनाम्यामध्ये मानव हा जन्मतः स्वतंत्र असतो हा रुसोचा विचार मान्य केलेला दिसतो. त्यातली काही कलमे कशी आहे? प्रत्येक व्यक्ती जन्मतः स्वतंत्र आहे. स्वातंत्र्य, सुरक्षितता, संपत्ती प्राप्त करणे मानवाचे हक्क असून त्याचे रक्षण करणे शासनाचे कर्तव्य आहे. प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य आहे. कोणालाही बेकायदेशीर अटक करू नये व तुरुंगात टाकू नये. देशाच्या अर्थकारणावर नियंत्रण ठेवण्याचा जनतेला हक्क आहे. स्वातंत्र्याचा उपभोग घेताना इतरांचे स्वातंत्र्य धोक्यात येऊ नये. शासनाचे सर्व अधिकारी जनतेप्रती जबाबदार आहेत. सार्वभौम राष्ट्रात सामावलेले आहे. त्यामुळे राज्यातर्फे तसा अधिकार दिल्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचे स्वतंत्र अधिकार वापरू शकणार नाही. म्हणजे जवळपास 17 कलमे त्यामध्ये होती आणि या 17 कलमानुसार फ्रान्समध्ये खऱ्या अर्थाने राज्यक्रांती घडून आलेली आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मैत्रिणींनो, या पद्धतीने फ्रान्सच्या राज्यक्रांतीमध्ये विचारवंतांचे योगदान आहे आणि फ्रान्सच्या राज्यक्रांतीचा आढावा आपण घेतलेला आपल्याला दिसून येतो. या राज्यक्रांतीने एक प्रकारे समानतेचा संदेश आपल्याला दिलेला दिसून येतो. ही राज्यक्रांती अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली सुद्धा आपल्याला लक्षात येते. या सर्वांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा होता. त्या दृष्टीने तो आपण केलेला आहे. आपण यातून फ्रेंच राज्यक्रांती समजून घ्यावी ही अपेक्षा